शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. सध्या मान्सूनच्या पुढच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण मध्य भारतामध्ये तयार झालेलं आहे. पूर्व शाखा आणि पश्चिमी शाखा दोन्ही ठिकाणी मात्र फारशी प्रगती झालेली नाही. आज देखील मान्सूनने प्रगती केलेली नाही, परंतु आपण बघतो ती पश्चिमी शाखा देखील कमजोर आहे आणि पूर्व शाखा देखील सध्या कमजोर आहे. मध्य भारतावर होत असलेल्या पावसामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, त्यानंतर बारामतीच्या आजूबाजूने, अहिल्यानगरच्या आजूबाजूने थोडंफार वातावरण आहे आणि मग पुढे नाशिक पूर्व भागामध्ये, छत्रपती संभाजीनगर भागामध्ये आज पाऊस झालेला आहे. जालना भागामध्ये पाऊस झालेला आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा किंवा अगदी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, अगदी नांदेड, वाशिम, हिंगोलीपर्यंत देखील पावसाळी वातावरण आहे. ठिकठिकाणी भाग बदलत, त्याच्यामुळे पावसाचं वातावरण आज महाराष्ट्रात आहे, परंतु स्थानिक स्वरूपाचे वातावरण तयार झाले. दोन्ही मान्सून शाखा मात्र सध्या ठप्प आहेत. आपण आजचा मान्सूनचा प्रोग्रेस जर बघितला तर जवळपास 23 तारखेपासून 26 तारखेपर्यंत पश्चिमी शाखा ठप्प आहे. 12 तारखेपासून 26 तारखेपर्यंत पूर्व शाखा देखील ठप्प झालेली आहे. त्यामुळे एकूणच याचा विकास होण्याकरता आपल्याला वातावरण अनुकूल होते मध्य भारतामध्ये. त्यामुळे थोडं मध्य भारतामध्ये किंवा पूर्व शाखेकडे प्रगती होऊ शकते. आपण महाराष्ट्रामध्ये जेव्हा संपूर्ण येलो कलर बघत होतो, तो अतिशय म्हणजे 60% प्लस ज्या ठिकाणी घट आहे पावसाची, त्या ठिकाणचा तो आराखडा होता. रेड कलरमध्ये मात्र 59 पासून खाली जे घट आहे त्याचा त्या ठिकाणी मॅप दिलेला आहे आणि त्यामुळे एकूणच थोडी सुधारणा आपल्याला दिसते. पुन्हा एकदा भारतामधील पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे आज पावसातील घट भारतामध्ये 42% पोहोचली, म्हणजे 1% पुन्हा वाढ झाली आहे. काल जी 41% पोहोचली होती. पावसाचं प्रमाण वाढणं आवश्यक आहे. जोपर्यंत पावसाचं प्रमाण वाढत नाही, मान्सूनचा पुढील प्रोग्रेस होत नाही, तोपर्यंत ही घट दुरुस्त होणार नाही. अन्यथा खूप मोठ्या त्रुटीमधून आपल्याला जून महिना पार पडलेला दिसेल. आपण या ठिकाणी बघतो की पावसाचं प्रमाण गेल्या 48 तासामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये झालेलं आहे. पूर्व विदर्भात तसा पाऊस कमीच आहे. या पट्ट्यामध्ये आपण सातत्याने सांगत होतो, हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे, या ठिकाणी पाऊस कमी होईल आणि तो कमीच झाला आहे. थोडं उत्तर कोकणामध्ये देखील पाऊस कमी झाला आहे आणि जो आपण जसा अंदाज दिला आहे तसाच पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. मध्य भारतावर पाऊस वाढला आहे, परंतु ज्या प्रमाणात तो वाढायला पाहिजे त्या प्रमाणात अजून वाढलेला नसल्यामुळे मान्सूनचा प्रोग्रेस थांबला आहे. जसा हे मान्सून पुढे प्रोग्रेस करेल तशा पद्धतीने पुन्हा एकदा पावसातील घट कमी व्हायला सुरुवात होईल. आता आपण या ठिकाणी आयोडी हा एक महत्त्वाचा घटक बघणार आहोत. यामध्ये आपल्याला असं दिसतंय की 2023 मध्ये जरी स्ट्रॉंग आलेला नव्हता, परंतु पॉझिटिव्ह आयोडीमुळे या ठिकाणी आपल्याला हा भाग दिसतो. पॉझिटिव्ह आयोडीमुळे त्या ठिकाणी आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. काही प्रमाणामध्ये आपल्याला तीच परिस्थिती 26 मध्ये होण्याची शक्यता आपण अनेक एजन्सीजने व्यक्त केलेली आहे. आता या ठिकाणी या बाबतीत खात्री देऊ शकत नाहीत, परंतु सध्या 0.01 या लेव्हलला आयोडी सक्रियतेकडे चाललेला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आयोडी होणार आहे. आणि जर आयोडी पॉझिटिव्ह झाला तर महाराष्ट्रात आपल्याला पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचे कमी दाब, डिप्रेशन, वादळं तयार होतील. चांगल्या प्रकारचं पाऊसमान वाढेल आणि पर्यायाने आपल्याला जे दुष्काळाचं संकट एल निनोमुळे आपल्या समोर उभं आहे ते टळू शकेल. परंतु ही सगळ्या गोष्टी आपण खात्रीलायकरित्या सांगू शकत नाही, कारण आयोडी पॉझिटिव्हच होईल असं आपण खात्रीलायक सांगू शकत नाही. शेवटी ही निसर्गाची किमया असेल. आपण मात्र आयोडी पॉझिटिव्ह होईल असा अंदाज पकडूनच 26 जानेवारीपासून
97% महाराष्ट्रात तर 94% भारतामध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे. CPC नोवाच्या अंदाजानुसार जवळपास सध्या मे, जून, जुलैच्या दरम्यान या ठिकाणी जूनमध्ये दिलेला जो अंदाज होता यामध्ये आपल्याला साधारण 98% एल निनो दाखवलेला आहे. त्यानंतर तो जवळपास 99 आणि पुढे 100% दरम्यान जाताना दिसतोय. आपला मान्सूनचा कालावधी जो आहे तो ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हा शेवटचा फेज या ठिकाणी आहे आणि तो त्या ठिकाणी 100% त्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतरही तो 100% पुढील जवळपास 2 क्वार्टर म्हणजे जवळपास डिसेंबरपर्यंत दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे असं दिसतंय की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत याचा इफेक्ट राहील आणि साधारण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपासून त्याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल. म्हणजे पुढच्या मान्सूनवरही त्याचा थोडा हलका परिणाम राहील. पण त्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी असं थोडा नॅचरल कंडिशन वाढताना दिसते इथे हळूहळू आणि जसे महिने पुढे जातील, क्वार्टर्स पुढे जातील तसं त्याचं प्रमाण वाढताना दिसेल. त्यामुळे पुढचा मान्सून या मान्सूनची जेवढी आपल्याला पावसाच्या कमतरतेची, विषमतेची शक्यता वाटते तेवढी पुढच्या मान्सूनवर राहणार नाही. परंतु थोडा सुरुवातीचा कालावधी जूनचा वगैरे खराब होऊ शकतो असा अंदाज आहे. परंतु एवढंच आहे की पुढचा मान्सून हा उत्तरार्धामध्ये म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये चांगल्या पद्धतीने राहील. त्यामुळे आपल्याला आज पुढच्या मान्सूनची फार चिंता करण्याची गरज नाही. सध्याचा मान्सून मात्र बऱ्यापैकी खराब करण्याची शक्यता CPC नोयाने व्यक्त केली आहे. याची स्ट्रेंथन प्रोबॅबिलिटी जी आहे म्हणजे त्याच्यामधला स्ट्रॉंगनेस जो आहे म्हणजे आपण स्ट्रॉंग एल निनो, व्हेरी स्ट्रॉंग एल निनो असं जर म्हणतो तर त्याचा सध्या मे, जून, जुलैमध्ये स्ट्रॉंगनेस कमी आहे. तसा जून, जुलै, ऑगस्टमध्ये क्वार्टरमध्ये प्रभाव कमी आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये देखील प्रभाव कमी आहे. त्याचा प्रभाव मात्र वाढतोय ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये. त्यामुळे आपल्याला जुलैचाही पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये खंड राहतील परंतु पाऊस होऊ शकतो. सप्टेंबरला मात्र तो बाधित करेल. परंतु सप्टेंबरच्या पावसाचं एक वैशिष्ट्य आहे, सप्टेंबरचा पाऊस हा बंगालच्या उपसागरातून निर्माण होतो आणि काही प्रमाणात तो स्थानिक असतो. त्याच्यामुळे आपल्याला एल निनोचा त्याच्यावरचा प्रभाव कमी जाणवेल. तर पावसाचं प्रमाण खूपच घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसं आता जूनमधली आपण घट बघतो आहोत. आपण या ठिकाणी बघतो की GFS मॉडेलनुसार 27 तारखेला महाराष्ट्रामध्ये दक्षिण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पुन्हा पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढण्याची शक्यता आहे. तीच परिस्थिती आपण मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र किंवा दक्षिण मराठवाडा, कोकण असं 28 तारखेला वाढताना दिसतं. आज सध्या तरी पावसाचं वातावरण कमी असलं तरी महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाळ्याच्या वातावरणात बदल होऊ शकतो. थोडं या भागामध्ये पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे किंवा विदर्भात थोड्या पावसाळी घटना घडू शकतात आणि थोडं पावसाळी प्रमाण नांदेड किंवा यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया किंवा अमरावती या भागात, वर्ध्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि त्याचबरोबर कोकण किनारपट्टीमध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढू शकतं. या पर्जन्यछायेच्या प्रदेशात आपल्याला उद्या देखील पावसाचं प्रमाण थोडं कमी राहणार आहे. 28 तारखेला पावसाच्या प्रमाणात खूप बदल होईल. यामध्ये आपल्याला असं दिसतंय की कोकणामध्ये दक्षिण कोकणासहित मुंबईपर्यंत मुसळधार पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं. त्याचबरोबर जळगाव, मालेगावचा म्हणजे नाशिक पूर्वचा भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगरचा पूर्व भाग, बीड, अगदी सोलापूरपर्यंत म्हणजे या सर्व भागामध्ये पावसाळी वातावरण वाढणार आहे. अगदी विदर्भाच्या पूर्व आणि दक्षिण भागामध्ये म्हणजे खास करून या भागामध्ये पावसाळी प्रमाण वाढणार आहे. या 48 तासात हवामानात मोठा बदल अपेक्षित आहे. इथे आपण पुढील 48 तासाचा म्हणजे 28 तारखेपर्यंतचा जरी अंदाज बघितला तरी हवामानात बदल होतो आहे. महाराष्ट्रात पाऊस वाढतो आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला थोडं विशाखापट्टणमकडून
पावसाळी क्षेत्र हलक्या स्वरूपामध्ये, अतिशय हलक्या चक्राकार जी आपल्याला जाणवणारही नाही, अशा एका चक्राकार स्थितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात वाढत आहे. अशाच पद्धतीने आपल्याला कोकण किनारपट्टीकडून देखील गोव्याकडून एक हलकी चक्राकार स्थितीचा प्रभाव कोकणात वाढू लागतोय आणि 28 तारखेपासून मान्सून पुन्हा एकदा पुढे जाण्यास सक्रिय होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे. आज आपण बघितलं की छत्रपती संभाजीनगर, जालना, अगदी यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेडच्या काही भागामध्ये, सोलापूरच्या अतिशय तुरळक दक्षिण भागामध्ये किंवा नाशिक पूर्व भागामध्ये, संभाजीनगरच्या काही भागामध्ये आणि बार्शीच्या आजूबाजूने असं थोडं वातावरण आहे. त्यानंतर या वातावरणामध्ये थोडी घट होणार आहे, म्हणजे विशेष वातावरण रात्री नाही आहे आणि नांदेडकडे थोडं वातावरण आहे. त्यानंतर आपण बघतो की उद्या आपल्याला अगदी मराठवाड्याच्या काही भागामध्ये, म्हणजे अगदी अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, वाशिम, हिंगोली, अगदी जळगावच्या काही भागामध्ये, जालन्याच्या काही भागामध्ये आणि नाशिकच्याही पश्चिमी भागात, पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम, सांगली पश्चिम आणि कोकण किनारपट्टीत देखील उद्या पुन्हा हालचाली पावसाच्या सुरू होणार आहेत. आणि उद्या थोडं उशिरा आपल्याला सांगली आणि सोलापूरमध्ये पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे स्थानिक अशा प्रकारचं वातावरण सोलापूर जिल्ह्यात तयार होतं आहे. थोडं आपण पुणे पूर्व, सातारा पूर्वमध्ये उद्या उशिरा वातावरण दिसते. यदाकदाचित मॉडेलचे अंदाज सगळेच जुळत नाहीत, परंतु तरी देखील आपण आशा करायला हरकत नाही. 28 तारखेला मात्र कोकण किनारपट्टीत पुन्हा जोरदार पाऊस सुरू होतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि 28 तारखेपासून पुन्हा एकदा मान्सून पुढे सरकण्यासाठी सक्रिय होईल. त्यामुळे ठिकठिकाणी स्थानिक वातावरणासाठी अतिशय पोषक वातावरण असणारे उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा 28 तारखेपासून नाशिक जिल्ह्यामध्ये, धुळे, नंदुरबार, जळगाव, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पुन्हा, म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळी ॲक्टिव्हिटीज निर्माण होऊ शकतात. थोडं आपल्याला उशिरा 28 तारखेला देखील बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर पूर्व, सातारा, पुणे पूर्व भागात पावसाळी क्षेत्राची शक्यता दिसते आहे. त्यामुळे आपण बघूयात आता उद्याचा अनुभव कसा येतोय. पुढील 48 तासामध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलतंय. 1-1.5 मिनिटामध्ये साधारण पावसाचं काय होईल याचा अंदाज घेत असतो. आपल्याला उद्या थोडं विदर्भाच्या या काही भागामध्ये पावसाळी क्षेत्र दिसते. हलकं कोकणामध्ये या ठिकाणी पावसाळी क्षेत्र दिसते. मात्र आपण जेव्हा पुढील 48 तासाचा विचार करतो, 28 तारखेला या सर्व भागामध्ये पावसाळी क्षेत्र वाढणार आहे. अगदी उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाळी क्षेत्र वाढू शकतं. या पट्ट्यामध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता वाढलेली आहे आणि विदर्भामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता या पूर्ण भागामध्ये वाढते आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मान्सून 48 तासात सक्रिय होण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.